आपण आता आलो आहोत करंजा जेट्टीला। या ठिकाणी मावऱ्याचा बाजार भरतो आणि या ठिकाणी सोहेल कोले आपल्याला भेटले आहेत। हे बघा सोहेल कोले आणि ते मावरा घेऊन चालत काय हे बघा शिंगाली। हे बघा शिंगाल्याचा भार जास्त आहे वाटतं आज। हा जास्त आहे। हा आता कुठं चाललंस तू? आता आम्ही गावाला चाललो घेऊन वरडीला। हा वरडी कोलीवाड्यात चाललो घेऊन। कोलीवाड्यामध्ये घेऊन चाललेत ते बघा एकदम भारी माल घेऊन चाललेत। ताजा ताजा मावरा तुम्ही पण या। आणि गावाला असताना इथे डोलेरवर हा म्हणजे आमच्या दादांनी बोलवलेलं मनापासून न्यायालय आहे घरी। हा दादांनी मावरा वगैरे दिला। दादा पण येतात सोबत घरी आमच्या। अरे वा खुश एकदम भारी एकदम। हा चल धन्यवाद भेटू परत चल। तर आता आपण चाललो या ठिकाणी मावरा बघूया काय काय आहे। काठेवरचा मावरा आहे जाम मावरा आहे। काठ्यावरचा मावरा आहे काय भावाने विकला जातो ना ते आपण बघूया इकडे या ठिकाणी। तांब आहे हलवा बघा तुम्ही नारबा तांब दादा तांब काय भाव दिला लागेल? 350 रुपये तांब आहे। मस्त फ्रेश एकदम मावरा आहे। हे टोचा टोचा नारबाचे पिल्ले आहेत बलव आहे आणि हा बांगडा एकदम फ्रेश मावरा आहे मंडळी। तामचा भरणा जाम आहे। ही मोठी आहे काय? 300 रुपये किलो भाव आहे। ही मोठी आहे। साडेतीन किलो झाला। 5 पीस आले 3.5 किलोमध्ये। हे नागवांचे आहेत 300 रुपये किलोने देतात ते। हे बघा हलव्यासारखाच आहे 200 रुपये किलो। एक नंबर मावरा आहे। टाइगर प्रॉन्स हाबनूस मासा आहे हाबनूस आणि या ठिकाणी सुरमई बघायला भेटते तुम्हाला। बघा कशी 500 रुपये आणि ही कोलबी आहे 500 रुपये किलो। मोठी सोट कोलबी आहे। ताम आहे ताम काय भाव दादा? 400 रुपये किलो ताम आहे। मस्त फ्रेश ताम आहे एकदम। आणि तुम्ही बागडे बघता तुम्ही या ठिकाणी। नागवा बागड्याचा भाव काय आहे? काय भाव आहे नागवा बागडा? 8 किलो 9 किलो असेल ना? हां हां बघा एकदम 400 रुपये किलो पाटे आहे एकदम छानपैकी। आणि सुरमई 320 रुपये किलो। 300 रुपये 300 रुपये देणार। 300 रुपये किलोने सुरमई आहे एकदम भारी आणि फ्रेश सुरमई आहे। नागवांच्याकडे या आणि घेऊन जा तुम्ही। आता मावरा सध्या स्वस्त आहे। मार्गशीर्ष महिना असल्यामुळे सध्या स्वस्त आहे। नंतर याच्यानंतर हाच भाव आहे ना जवळजवळ तुम्हाला 500 आणि 4 किलोच्या वरती सुरमई असेल ना नागवा ती 800-900 रुपये किलो जात ना। 700-800 रुपये किलो जात आहे। तर आता तुम्हाला मावरा खायचा असेल तर या महिन्यामध्ये भरपूर स्वस्त मावरा झाला आहे। हे बघा नारबाची होडी चालली कशी बघा।
मावऱ्याचा भाव पण आहे ना 300 रुपये किलो सध्या चालू आहे. तुम्हाला बघितलंच तुम्ही. येतो हो, व्हिडिओ काढतोय. इथं आहे बघा, होडीतून आहे ना बागडे काढले जातात. इथं होडीतून आहे ना मावरा काढला जातोय. हे बघा, संपूर्ण बर्फामध्ये ठेवलेला मावरा आहे हा. पण फ्रेश मावरा आहे जो मच्छीमारीसाठी जातात खोल समुद्रामध्ये आणि त्या ठिकाणी मच्छीमारी केल्यानंतर या जे खंड आहेत या खंडामध्ये हा मावरा ठेवला जातो बर्फामध्ये, जेणेकरून खराब व्हायला नको म्हणून. तर इथे लगबग चालू आहे मावरा काढण्याची. हे बघा, इथे पण दाखवतो तुम्हाला. एकदम फ्रेश मावरा असा काढला जातोय इथे. इथे बघा, तुम्हाला दिसत असेल नारबा काढतायत होडीतून. हे बघा, आणि कशा पद्धतीने ठेवतायत ते बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा, मावरा ठेवायची पद्धत बघा या ठिकाणी मस्त एकदम. हे बघा, एकदम व्यवस्थित असे रचता आहेत मावरा. नारबा आहे. आता हा नारबा संपूर्ण काट्यावर जाईल आणि काट्यावर वजन होऊन पुन्हा हा जो कोणी व्यापारी असेल तो व्यापारी खरेदी करेल. हा पण मावरा काट्यावर चालला आहे. हे क्रेट भरले ना की ठराविक किलोचं वजन याच्यामध्ये असतो आणि त्या वजनाच्या हिशोबाने व्यापारी यांना पैसे देतो आणि एक गाडीमध्ये लोड होतात असेच प्रकारचे क्रेट. संध्याकाळचा मार्केट आहे. संध्याकाळचा मार्केट जरा कमीच असतो इथे. त्या ठिकाणी कुप्पा, नारबा, हा कुठला मासा आहे? खटगुल मासा आहे ना. हा काय काय भावने जातो हा? 250 रुपयाने किलोने जातो हा. विनायक विलॉग फक्त. हां, काय हलवा कसा किलो आहे? 500 रुपये. हलव्याचा भाव कमी नाही झाला, ऐकतोच आहे. बाकीचा सगळ्यांचा भाव कमी झाला आहे. हां, मग 1500 रुपये किलो आहे. येऊ द्या. चला तर आपण आता तुम्हाला दुसरी जागा दाखवतो ज्या ठिकाणी आहे ना मावरा साफ केला जातो. ती जागा दाखवून येतो. किलोला 20 ते 30 रुपये घेतात या ठिकाणी.
तांब आहे ना, तांब ज्या भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी तांब साफ करायला आले ते बघा. फ्रेश आहे एकदम. कैसा भाव आहे भाई? आता 2 पापलेट आणि मोठे कोलबी आहे, पूर्ण 1000 रुपये, पण कमी होईल. तरी 700 रुपये पण देईल बाय, आरामशीर देईल. काही दुबई ना विनायक विलॉग. या आमची पण जरा मच्छी भेटली. दादा आले मच्छी खरेदी करायला आणि त्यांनी साफ करायला ते दिले बायचेकडं मावरा. तर तांब घेतल्यात. काय भावाने घेतले दादा तांब? 350 रुपये किलोने घेतला. दादा नाव काय तुमचा? रमाकांत भोईर आल्यात आपल्याला भेटल्यात. आणि एक करली ना? अच्छा, 150 रुपये किलो. पनवेलवरून आले दादा इथं मावरा खरेदी करायला. आणि कसं वाटलं इथला मावरा तुम्हाला? स्वस्त आहे ना? फ्रेश. हां, फ्रेश माल भेटतं ना. मस्त मस्त, धन्यवाद. विनायक विलॉग. तर दादांनी इथं मावरा घेतलेला आहे आणि तो साफ करायला दिले बायच्याकडं. आणि साफ करते भारी एकदम बाय. तर मी करते ना व्हिडिओ, तू कसा असते अंदाज हे बघा. आणि तुकडे बघा कशा पाडल्यात, मस्त एकदम नाही भारी. कातीला धार आहे. हा कधी चार 1 रुपये करायला पाहिजे ना, तरी पण करून घे. बरं पण टाकायला लागेल. अशा पद्धतीने